शाबाश मैडम जी, वाह वाह, क्या बात है। वारे तुमचा कारा कोंबडा लाल कोंबडी कुठे गेली बा? पाहुणा आला म्हणते घरी भाऊ. हो काळा कोंबड्याचं पांढरी कोंबडी पाहिजे ना बा? भाऊ घरी पाहुणा आला म्हणते आणि कारा कोंबडा कापला म्हणते. कापला. शाबास, चांगला केला. आणि टाटा केले 4 म्हणते. काय नाही बाई. हा, पाहुणे होते 4 आणि टाटा केले 3. पाहुणे होते 4 आणि टाटा केले 3. 3 म्हणजे कोण? टाटा कोण करणार आहे? आवाज सोनूबाईने केलं नसेल टाटा. विचार तिथे जाऊन जा. विचार अरे पाहुणे होते 4 आणि टाटा केले 3. मग 3 म्हणजे कोण? बायको नाही करत. आवाज सोनूबाई ना. कोण करत? सुंदर आहे ना, म्हणून तुझ्यासाठीच केले आहे ना. टाटा करत कोण म्हणतो मी? नाकामध्ये एक आहे तुम्ही. बाई म्हणते गुरुजी कोणाला हुशार सांगतेस? काय बाबा हो तुम्ही साक्षात. मी वाईट शब्दामध्ये गाणं बोललो का? नाही. मी ना देशाच्या आधारी मध्ये गाणं म्हणलं हो ना. आणि शेर शायरी केली. वाईट शब्दात बोललो का? नाही ना. बाईला काही म्हणलं का? म्हणाला तुम्हीच सांगा. वाईट शब्दात बोललो का? बाई म्हणते मला हुशार नको सांगू म्हणते. बाई म्हणते अरे तो परसाला काटे लागते म्हणते. कोण पाहिलं परसाला काटे माय माय परसाले काटले देत का गो? काट्यानं किताबाशी खोलून जाऊ का? राहतं का? मग का? परसाला काटे पाहिलीस का? नाही ना बा? त्या भावानगी लावलं असेल तर? माझ्या ताईनं पाहिले, सोनू ताईनं पाहिले. नाही पाहिले. माझ्या ताईनं पाहिले. नाकाचा नाकवाला म्हणते मला. माय बाई. कांगराळेतवाले, नाकाचे नाकवाले. आवाज तुमचा काटा मोडतो म्हणते ना वो. हा, घरी भाऊ पाहुणा आला म्हणते ना कारा कोंबडा कापला म्हणते. हो ना. असंच एक दिवस असंच झालं. कसं झालं? शिले अहो एक दिवस असंच झालं. माया घरी पाहुणे आली. हाय. पाहुणे आली. मग तुम्ही का केल्या वो? घरी आली हे पाहुणी. पांढरीच कोंबडी कापल्या. मी हे जमतच नाही म्हणते. मलाही नाही जमत. सब इसमें क्या है? असं. घरी पाहुणी हे आली आणि पाहिलं कोंबडी आणली. आव बायलर कोंबडीने तर मस्त मासरा येते व लदलदी राहते. ही नाही आता कारा कोंबडा कापलं ना. गावठ्याला आले पाहिजे. अहो मी तुझ्या जातीचा, तू माझ्या जातीचा. हो ना, बरोबर आहे. मी तुझ्या जातीचा, तू माझ्या जातीची. पाहतो आज किती घाल दिला पाणी. हे दिसते पुरी बायलर पण मी अपुरा गावरानी. गावरानी. वा वा, क्या बात आहे. वाटते बाई तुले? गावरानी कोंबड्यामध्ये किती ताकद राहते. गाव- आणि बायलर कोंबडीमध्ये नाही का इंजेक्शन देतात. इंजेक्शन दिलं तिथं बाज नाही का ढिला होत जाते. ते भाजी काही चवेच ना. नल्ल्या चुरपल्या म्हणते. आव रसा रसा दिले त्याच्या ना पिस मले देता. बायलरी खाल्ल्या ना गावरानी खाल्ल्या. ज्याच्यातला चांगला कोणता? अहो गावरान चांगलं राहते. बायलर राहते का ते इंजेक्शन देते त्या माणसाला. खरी पाहुणी आहे आली आणि बायलर कोंबडी कापली. खरी पाहुणी हे आली आणि बायलर कोंबडी कापली. गेलो कापाले घेऊन तटर मागावर हाकली. गेलो कापाले घेऊन तटर मागावर खरी पाहुणी हे आली आणि बायलर कोंबडी आणली. गेलो कापाले घेऊन न गेलो कापाले घेऊन मागून तर हागली. गेलो कापाले घेऊन मागून तर हागली. गेलो
बाले घेऊन तर टरटर मागवून हागली झाले सर ठेवून दिलं ज्या बरोबर हट म्हणलं ज्या हे बायलर काही कामाची ठाकरे कोंबडी कोण खायचं तिला काय म्हणतात सांगू का हैदराबादी कोंबडी म्हणतात तिला म्हणलं हे बायलर काही कामाची नाही म्हणलं बाई हे बायलर अजिबात कापणार नाही कारण हे टरटर हागवते म्हणलं तर मी गावामध्ये गेलो मग काय केले गावरानी कोंबडी आणली हो गावराने गावरानीची कोंबडी अशी भाजी बनली कशी वा? बाईनं काहीच ना पुराचा पुरा रमदानच केला पुऱ्या सकट खाल्लं बाई ना बाईनं पुरा रमदाना केला पण बाई आता चिल्ली अरे बाईच्या आता काही राहत नाही आणि बाई म्हणून आता कार्या कोंबडीवर आली विचार करण्याची गोष्ट आहे तिला आवडत असेल बघ कारा कोंबडा अरे क्या बोल बोला शहीरा क्या बोल बोला शहीरा कुछ ढंग नहीं तेरे गाने पर क्या बोल बोला शहीरा कुछ ढंग नहीं तेरे गाने पर अरे मनगट में ताकत नहीं लेकिन वार करती शेरों पर क्या बोल बोला शहीरा कुछ ढंग नहीं तेरे गाने पर अरे मनगट में ताकत नहीं लेकिन वार करती शेरों पर अरे मैं भी एक शेर का बच्चा हूँ थोड़ा भी सीधा रखना मैं भी शेर का औलाद हूँ जरा सीधा फौलादी रखना अरे तू भी एक नारी की जाते क्या रोकेगी मेरा रास्ता तू भी एक नारी की जाते क्या रोकेगी मेरा रास्ता नाही रोकत. रातभर पुरवून देतो का पुरवता रात शेर शायरी न गाणे असं मला वाटलं का पुरवता का तुला म्हणजे काय वाटते नाही तशी नको बोलू बाई म्हणते पहिलंच नाकावाली सैन मासी ना करत म्हणते विना बाईने का म्हणलं काहीच नाही पहिल्या फेऱ्याचा मानकरी आहो हो आहो आणि प्रश्नावरती माझं कर्तव्य आहे त्या बाईवर प्रश्न टाकायचा तर बाईने म्हणलं जिथं कुठं असाल तुम्ही पेन घ्या कागदावर लिहा नाहीतर आपल्या कानाचे कान खुला करा एका शब्दाची जित लावून मुलं फुला केला फुला फुला लावतो ते 50 गण सांगते हा बाई एका फेऱ्यामध्ये म्हणे सागर प्रश्न करते सो बाय सोर माय सागर नाही आता 12 गण करतो तुला काय वाटते गाणंच तसं आहे मला हा माणूस कसे आहे माणूस तसा तुला वाटते कसा मी छानच आहे. घरा कोंबडा पण उडा करता राहा ना गाले पण दिलवाले अरे ये क्या संदेश देगी दुनिया को ये क्या संदेश देगी दुनिया को इससे अक्ल कौड़ी भर की नहीं ये क्या संदेश देगी दुनिया को इससे अक्ल कौड़ी भर की नहीं अरे झूठ मट के बनते पुजारी ने किए पुजारी दर का नहीं अरे अब लेके जाते हैं दर पे नियत तेरी दाई की नहीं अरे समझने वाले समझते हैं ओ मैडम जी अरे समझने वाले समझते हैं तो किस काम की नहीं एक माझं काय म्हणतो आहे ब्राह्मण कन्यासी करून या लग्न म्हणून सारे ब्राह्मण म्हणती अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई बुवा
क्या बात अहो ब्राह्मण कन्या हसी करून या लग्न आणि इतिहास घडला नवा असं लावणार मग समजते अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई आधी बीज आपलं पाहते सांगते बरं बाईची आता बाई जवळ काहीच राहिली नाही आता बाई आता काही पुरू शकत नाही पण काही अर्थ नाही बाई जवळ पण बाई मला माहित आहे तुम्ही काय काय मी वाईट शब्दात तुम्हाला बोलणार नाही तुम्हाला वाईट शब्दात बोलणार नाही वाईट शायरी करणार नाही शायरी करणार आधारावर शायरी करणार मी आधारावर माझ्या मगांपासून एक तरी वाईट शब्द निघला का दादा माझ्या तोंडातून आणि बोलला मी बाई जवळ आखरीची वेळ आली आता का करशील हो तोंडाची हे करते मुजोरी तोंडाची हे करते मुजोरी खाली झाली तिजोरी तिजोरी आणि हे नसली सय्यद कशी दावा देते वो मला उठून उभा व्हायला ताव पाव म्हणून तुमच्या नाही का चेहरा एवढा घाम आला अरे तोंडाची हे करते मुजोरी आणि खाली झाली हिची तिजोरी आणि हे नसली सय्यद ये सोनबाई अव मारी न दणका पाडी न खाली कायचा दणका मारता वो मी बघा वाईट बोलणार आहो का मारीन दणका खाली सांगतो ना तो दणका कायचा होतो कायचा दणका मारता हे नसली सय्यद अव मारी न दणका पाडी न खाली अव मारी न दणका पाडी न खाली फसली माझ्या डावा मारी न दणका पाडी न खाली फसली माझ्या डावा माझा मुलगा प्रेम उमेदजी खडसे यांच्याकडे मला 20 रुपयाची भेट आली धन्यवाद और उसे भी कहते हैं छोटा शाही वो फेमस है यूट्यूब पर और फेसबुक पे अरे नस्ली साली तावा हमारी बदन का लोक मारावा थंडीची वेळ आहे मोर्चिन कशी आहे बोललंच पाहिजे हमारी बदन का पारी न खाली फसली माझ्या दावा मारी बदन का पारी न खाली फसली माझ्या दावा
पण हिचं प्रेम माझ्यावर झालं का माहिती ना कसा वाटलं हिच्यावर प्रेम केलं का तुम्हाला दुसरी भेटत नव्हती तिला मी आवडलो म्हणजे तिला तुम्ही आवडले म्हणून हिनं कारा कोंबडं टाकलं माय बाई किती सुंदर दिसतात तुम्ही लोकांमध्ये एक हिरा आहे कसा सांगू मी अव काले हे पण दिलवाले हो ना हिरा चिरा पण कारा करा होय. नाही का असायला गोष्ट पण बाई मी तुम्हाला म्हणणार नाही माझी ताकद आहे तुम्हाला म्हणायची माझा आधार आहे 14 वर्षाच्या रामाने सीता आणि लक्ष्मणाला वनवास झाला ते तिघही वनवासामध्ये गेले होते आता वनवासात गेल्याच्या नंतर माय बाप हो त्या ठिकाणी विचित्र कहाणी हे सर्वांना माहित आहे रावणाची बहीण सुरपंका रावणाची बहीण सुरपंका हे जेव्हा ते फिरायला निघाली तेव्हा श्रीराम आपल्या अंगणामध्ये भक्ती करत लीन होता तेव्हा त्या रामाचे रूप पाहून ते सुरपंका मोहित झाली आणि त्याच्यावर प्रेम करायला लागली पण प्रेम करण्याच्या आधी घडलं का जेव्हा ती मोहित झाली तेव्हा घडलं काय ऐका समोर काय घडून आलं त्या कहाणीला. शोधात ते रामाच्या जसा जसा तिला रामाचा चेहरा दिसायला लागला तशी तशी ती मोहित झाली पण दणका बसला आणि खाली पडला तो दणका कोणता होता आई समोर काय रूप पाहून झाली मोहित निघाली ती बघा शोधात रामाच्या दारात येऊन दाटली रामाचं रूप पाहून ते मोहित झाली आणि रामाजवळ आली आता हिचा अवतार कसा होता हे होती राक्षसी हे होती राक्षसी आता तिला वाटलं राम एवढा मोठा सुंदर आहे आणि मी जर राक्षसा रूपामध्ये गेलो तर राम मला पसंत करणार म्हणून हिनं आपलं रूप बदलवलं आणि रूप बदलवून ते कुवारी कन्या झाली कुवारी कन्या तू आहेस ना म्हणजे कशी सुंदर दिसते असाच तिने रूप घेतला त्या रामाच्या समोर गेली आणि रामाच्या समोर गेल्यावर काय झालं श्रीरामजी भक्ती तल्लीन अरे एक चित्त एक तो मन श्रीरामजी भक्तीमध्ये विलीन झाले होते राम भक्तीमध्ये भक्ती करत होते आणि त्या भक्तीमध्ये हिने आळा दिला हे गेली श्रीरामजी भक्तीत लीन एक चित्त एक मन वाजवणारी जोरात अहो वाजवे कंगन जोरात राजा समोर गेली रामाच्या डोळे मिळून भक्तीमध्ये होता तर हिनं का केले दोन्ही हात समोर काढले खरंच का हिनं दोन्ही हात समोर काढले त्याच्या कानाजवळ वाजवले रामाच्या भक्तीची विटंबना केली श्रीरामजी होते भक्तीत लीन एक चित्त एक मन वाज
बाईला समजतील का? गाण्याच्या गोष्टी या बाईला समजतील का? अरे हरकंड मिळाले उंदरा तर त्याला दुकानदार समजतील का? ज्ञानाच्या गोष्टी या बाईला समजतील का? अरे हरकंड मिळाले उंदरा तर त्याला उंदराले दुकानदार समजतील का? झोमते मिरची तर येते रागाले, बाई झोमते मिरची तर येते रागाले, असे किदाडी शाहीर करतील का? असे किदाडी शाहीर करतील का? त्या रामाच्या भक्तीमध्ये ते सुरपंखा कुवारी कन्या झाली आणि त्या रामाच्या समोर गेल्याला त्याला कानाच्या जवळतीनं कंगन वाजवले. राम जागा झाला. राम जागा झाला तर पाहता सुंदर कन्या त्याच्या समोर दिसली. सुंदर कन्या दिसल्यावर ते सुरपंखा म्हणते, अहो मला तुम्ही खूप आवडले, मला तुम्ही खूप आवडले, मला तुमच्याशी लग्न पण राम त्यावर काय म्हणतो? सुभाती रामाला म्हणायला लागली की मला लग्न करायचं आहे, पण रामाचे शब्द कसे निघाले? ऐक समज काय म्हणतो अजून. तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर मी तुमच्या दूर जाणार नाही, मी तुम्हाला जन्मोजन्मीचा साथ देईन. राम काय म्हणतो? राम त्या बाईला उत्तर द्यावा लागला, नको तुझी ही साथ मला. राम म्हणतो, नको तुझी साथ हे मला. आता रामाने असं का म्हणलं असेल? का म्हणलं असेल? त्याच्यावर मोहित झाली होती, प्रेम करायला लागली होती. नको साथ मला हे तुझी पत्नी माझी जीवा भावाची. नको मला साथ हे तुझी आणि पत्नी माझ्या जीवा भावाची. नको मला साथ हे तुझी आणि पत्नी माझी जीवा भावाची. मी तुझ्या प्रेमात पडणारा माणूस नाही. तू जरी कुवारी कन्या असशील पण माझी पत्नी माझ्या संगतीला आहे. माझी पत्नी माझी जीवा भावाची आहे. मी माझ्या पत्नी व्यतिरिक्त कुणाकडे बघणार. श्रीरामाचे बोल होते आणि जसं सांगत होती तसे सीता घराच्या बाहेर आली. जसे राम त्या पत्नीचे कौतुक करत होते की माझी पत्नी जीवा भावाची आहे, त्यावेळेस सीता रामाजवळ आली. जशी आली सीताले पाहत बरोबर हे तिले पाहता बरोबर म्हणे, सीते तुले मारल्याशिवाय ठेवणार. तू जर जिवंत झाला, तू जर जिवंत राहिली तर तुझा राम मला मिळणार नाही आणि म्हणून तुला जीव घेतल्याशिवाय राहणार. बाईनं रूप बदलवलं. आली बाई आपल्या जातीवर, आपल्या बाईवर जातीवर आली आणि का म्हणते? रागत आली पाहून सीतेला आणि हात लावला तिच्या अंगाला. त्या सुरपंखाला, कारण सीता ही सुंदर होती आणि श्रीरामजी आपल्या पत्नीचे कौतुक करत होता की मला माझ्या पत्नीशिवाय कोणी नाही. आणि चीट बरोबरीचे शब्द निघाले. रागत आली पाहून सीतेला
काऊच बाबू अहो मारी न दन का पारी न खाली फसली माझ्या डावात ए मारी न दन का पारी न खाली फसली माझ्या डावात सस्ती नहीं होती कुश्ती भी सस्ती नहीं होती उसके लिए खम लगता है तुझे क्या लगता भाई अरे उछल जाएंगे यार तुझे उछलना हो तो उसके लिए भी जम लगता है उसके लिए भी जम लगता है और शायरी करने के लिए मैडम जी सीने में लंबा दम लगता है दम लगता है तेव्हा कुठे शाहीर होते मॅडम जी असं नाही येलाले बेले ना परसाले फुल चपा धुवा डाळ मारा कारा कोंबड्या कापून दिल्या ना बसल्या चुरपण का असं होई का मस्त काही नल्ल्या चुरपता तर काही बोलल्या चुरपता तर का तगड्या चुरपता वारे अजून काका चुरपतात का शाबास माणसं काय आली का बरं बरं मस्त मस्त कोंबडा आहे तुमचा आणि बघा त्यावेळेस त्या रामाने नकार दिला म्हणे तू कितीही सुंदर असेल तर माझ्या कामाची माझी पत्नी माझ्या जीवा भावाची आहे माझ्या पत्नीला तेव्हा त्या सुरपंकाला राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्या सुरपंकाला सीतेवर हात टाकला तेव्हा जसा हात टाकला तेव्हा रामाने आदेश दिला कोणता आदेश दिला कोणता आदेश दिला असं कोणता दिला असं ऐक समोर कोणता आदेश दिला रामाने लक्ष्मणाला आदेश दिला आणि काय झालं लक्ष्मणाला दिले आदेश रामाने पाय तुझ्या वहिनीवर हात टाकला लक्ष्मणाला दिला आदेश आणि एका टणक्यात कापला नाक म्हणून सुरपंकाले नक्की म्हणजे जेव्हा त्या सुरपंकाने सीतेच्या अंगावर हात टाकला तेव्हा रामाला आज्ञा दिला लक्ष्मणा पाय तुझ्या बहिणीवर हात टाकला तेव्हा त्या लक्ष्मणानं तलवार काढली आणि समोर गेला आणि फटकन नाकावर दणका मारला खाली पडला या आधारात मॅडम
वायफाय काय तमाशा करत नाही मी, समजल्या का? हा. आणि विचारता म्हणता 6 प्रश्न जेवण्याच काय एक तरी दिला का? मजाक वाटतं का जी? शेर शायरी तमाशा का? समाज बदलत पाहिजे, या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. साहेब वाईट गाणे म्हणून आले पाहिजे मी, एखादा वाईट शब्द माझ्या मुखातून निघून आला तुम्ही बसून लक्ष्मणाला दिले आदेश हे कटन घेत का बोला ना मग काय झालं? रक्ताने ती झाली हो लाल नाक कापता बरोबर लाल नाही होईल. रक्त निघलं नाकातून आणि रक्त नाकातून निघलं तर कुठे लाल लाल झाली. पुन्हा लाल 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 झाल्यावर का झाली? मग झाली तिची आग, मग झाली तिची आग. आता वाटते आता म्हणे सुरपंकाले का करू न का नाही? अरे बापरे म्हणे लक्ष्मणा तुला माया ना कापला आणि रक्ताने ती झाली हो लाल, रक्ताने ती झाली हो लाल. धरली तिने पडण्याची वाट, रक्ताने ती झाली हो लाल. धरली तिने पडण्याची वाट, धरली तिने पडण्याची वाट. रक्ताने ती झाली हो लाल आणि धरली पडण्याची हो वाट. म्हणे आता सुरपंका आता मी येथे राहिलो तर माझी जीव गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जसं लक्ष्मणाला नाक कापलं तशीच त्या सुरपंका पळण्याची वाट धरली आणि आपल्या भावाच्या दरबारामध्ये गेली कुठं लंकेमध्ये रावणाच्या. आणि रावणाला सांगायला लागली भाऊ रामाच्या भावानं माझ्या लक्ष्मणानं माझं नाक कापलं आणि तेव्हापासून तिले नक्की म्हणून बाई म्हणून पुढच्या फेरामध्ये मुलेच म्हणलं म्हणून असे होते माय बाप. तिला येऊ द्या ते म्हणणारच ते का नक्की आहे का? ते म्हणणारच आम्ही पहिलं सांगून ठेवू. नाही म्हणावं तसं माझी माहिती तशी नाही म्हणा. नकली जाती झुरती अशिकीचा होऊन दे. तेच तर आहे ना. आदरणीय आमचे मोठबंधू सुरतभाऊ यांच्याकडून पार्टीला 100 रुपयाची भेट मिळेल. पार्टी आता आधार आहे. रक्ताने ती झाली हो लाल, धरली तिने पडण्याची वाट. गुरु गोपीचंद निशाण. आदरणीय माझे गुरु वस्तात सांगतात मला गुरु गोपीचंद निळा निशान और शायर में स करुण लिखान. गुरु गोपीचंद निळा निशान अरे शायर में ने करुण लिखान. गातो यास बेबे अब गातो यास बेबे अब मारी न दन का लागली का रे बाईला थंडी लागली. मारी न दन का मारी न खाली सभी माझ्या डावाला. हे मारी न दन का मारी न खाली सभी माझ्या डावाला. हे करते मुजोरी झाली झाली इची तिजोरी. माझा काका कोणाकडे पाहिजे का बाई तुला बोललं ना मी आधीच सांगितलं. जेव्हा त्या लक्ष्मणाने तिचा नाक कापला, जेव्हा तो दणका मारला आणि ते तो नाक खाली पडला, रक्त खाली पडायला लागलं माय बापा हो. कारण ते रागामध्ये आलेला होता आणि तो आदेश त्या रामाने दिलेला होता. मी तुला म्हणणार नाही मॅडमजी आणि मी वाईट शब्दातही बोलणार नाही कारण आधार आहे माझ्या गाण्याला. तुला वाटत असत पण मी आधार बोलतोय आणि आपण आधारावर शायरी
मायावरी खाटेवरी चालली जा ओके माय. इंग्लिश शायरी म्हणते नाही. आधार हो ना. आधाराशिवाय गाणं म्हणा ना कोणी काही म्हणाल का? शिवाय मला तो उकळ्याशिवाय लागल्या हा तुम्हाला उतऱ्या काऊन नाही जास्त घेतात का बा? 70 रुपये असं 40 रुपये का बा? शंकर ऐका 30 रुपये शंकर झोपलास का रे आपली झोपला बाई. झोपला अहो हे नसली सय्यद दानात मारी नंदन खाली शाही नवा आहे म्हणून स्टेज सोडून भागून जाईल पळून जाईल का नाही बाई मी आधीच म्हटलं मला तुझ्या मागे धावायचा मी गाणे म्हणतो आधाराचे आणि तुझ्याकडून मला शिकायचा मी आधीच सांगितलं आणि खरंच तू काय लहानशी बाई आहेस का किती या विदर्भातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या बाईचं नाव झालं हो ना. नात्याने जरी हीन असेल नात्यानं जरी बहीण आहे हीन आहे पण काही हरकत नाही बाई हा तमाशा आपला दोघाचा इन व्हायला तुमची तर मज्जाच आहे बाबा. इन व्हायला तुमची मज्जाच आहे मग. सकाळी बसतील यार चहा पाजी पाच जावं. हो चहा पाजी नाश्ता जरी नाही दिले 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 कापच्या सकाळी. हो चांगला कोंबडा. बाई कोंबडा का गुलाब का म्हणते त्याला हा गुलाबजामुन खाई काही हरकत नाही बाईला गुलाबजामुन दम सीने में है शायर का भाई गाने भाई दम सीने में है शायर का आज तुझसे मैं डरना नहीं दम सीने में है शायर का आज तुझसे मैं डरना नहीं किती पाहिजे का बा? कंसाडून द्या ना पण असो जाऊ द्या डिले चालू याच ठिकाणी माझा राऊंड संपला